नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर मंडळी, मैत्रिणींनो आणि भावांनो, आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातले 65 आणि 63 हे 2 श्लोक बघणार आहोत. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बघितले आणि आज पुन्हा एकदा बघणार आहोत, कारण त्या श्लोकांचा अर्थच इतका सुंदर आहे की तो आपण तीनदा जरी समजून घेतला आणि तीनदा जरी म्हटलं तरी त्या अर्थ नवीन त्याच्यातला आपल्याला समजून जातो. म्हणून आपण तेच 2 श्लोक आता ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा पुन्हा घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण तेच घेतले होते आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण तेच घेणार आहोत. म्हणून आपण घेऊया श्रीमद भगवद्गीता. पुस्तक समोर ठेवा, बोट वळीवर ठेवा, कान व्हिडिओकडे ठेवा आणि आपण शिकायला सुरू करूया. तर घेऊ आपण 62वा श्लोक. ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषुपजायते. ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषुपजायते. संगात् संजायते कामः. कामात् क्रोधो अभिजायते. ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषुपजायते. संगात् संजायते कामः. कामात् क्रोधो अभिजायते. क्रोधात भवती सम्मोह. पुढचा श्लोक घेऊ आपण. 2 घेतो ना आपण, त्याच्यामुळे आपण पुढचा घेऊ. क्रोधात भवती सम्मोहात् स्मृतिविभ्रम. स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो. बुद्धिनाशात् प्रणश्यति. आपण याचा थोडक्यात अर्थ बघूया. ध्यायतो विषयान् पुंस म्हणजे ज्यावेळी आपण सतत विषयांचंच चिंतन करत असतो, विषयांचं ध्यान करत असतो आणि मनुष्याचा तो धर्म आहे, मनुष्याचा तो गुणधर्म आहे की तो वाईट असो किंवा चांगला असो, पण तो गुणधर्म मनुष्याचा आहे, मनुष्य जातीचा आहे. आणि तो ज्यावेळेस विषयाचा विचार करतो, म्हणून भगवान इथं सांगतात विषयाचा विचार करणं वाईट नाही, विषयाचा विचार तुम्ही जरूर करा. पण त्याच्यासाठी एक उदाहरण देतात. आपले समजा कोणी होत नाही, त्याच्यासाठी एक उदाहरण आहे की जर आपण गुलाबाचं फूल आपल्याला खूप आवडतं आणि गुलाबाला फूल बघितलं आपण, गुलाबाच्या झाडाला, आणि ते आपल्याला हवावंसं वाटतं. जी वस्तू आपल्याला आवडते ती वस्तू आपल्याला हवीशी वाटते. आणि मग काय होतं की त्या गुलाबाचं झाड ज्याच्या दारात असतं तो आपल्याला ते फूल तोडू देणार नाही, कारण तो फुलांना जीव लावणारा असतो. आणि आपल्याला विषय माहिती आहे, त्याच्यामुळं आपल्याला ते तोडून आपल्या डोक्यात माळायचं असतं किंवा वास घेण्यासाठी कोथणी तोडायचं असतं. तर तो झाला विषय. आणि मग त्यावेळेस काय होतं की तो समोरचा जो आहे, त्या झाडाचा जो मालक आहे, तो आपल्याला तोडू देणार नसतो. मग आपण काय करणार? तर संगस्तेषुपजायते म्हणजे ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषुपजायते म्हणजे त्या विषयाचं ध्यान केल्याच्या नंतर, सतत ध्यान केल्यानंतर तो विषय मला आवडतो आणि ते मला हवंसं वाटतं. म्हणून त्याच्यामध्ये काय सांगितलं की त्याच्यामुळं काय होतं की विषयाचं सतत चिंतन केल्यानंतर तो विषय मला हवासा वाटतो. आणि तो हवासा वाटणारा विषय जर मिळाला नाही तर माझ्या मनात काम निर्माण होतो. आणि माझ्या मनात काम निर्माण झाला, ते कामामुळं क्रोध निर्माण होतो. म्हणजे एका विषयामुळं किती नुकसान होतं माणसाचं, तेवढं ते 2 श्लोकातच सांगितलं आहे भगवंतांनी की विषयाचं चिंतन केल्यानंतर तो विषय मला हवासा वाटतो आणि तो जर विषय मिळाला नाही तर माझ्या मनात त्याच्याविषयीचा काम निर्माण होतो. आणि काम निर्माण झाल्यामुळं क्रोध निर्माण होतो की मला पाहिजे हा देत का नाही. गुलाबाच्या फुलाचा विषय, तर मला पाहिजे हा देत का नाही. तर मग त्याच्यामुळं काय होतं, आपल्याला राग उत्पन्न होतो. विषयाचं चिंतन केल्यामुळं राग उत्पन्न होतो
राग उत्पन्न झाल्यामुळं काय होतं की त्याच्याविषयीचा मोह अधिक वाटायला लागतो, त्या विषयाचा मोह अधिक वाटायला लागतो, की मला इतका राग येऊ लागला, इतका राग येऊ लागला की मला आत्ताच जाऊन ते फुल तोडून आणावं असं वाटू लागलं. म्हणून काय होतं, त्याच्याविषयीचा मोह निर्माण होतो. आणि मग ज्यावेळेस तो मोह निर्माण होतो तर त्यावेळेस माणसाची बुद्धी स्थिर राहत नाही. मोह जर उत्पन्न झाला तर माणसाची बुद्धी स्थिर होत नाही. त्याच्या डोक्यात फक्त तोच विषय असतो, मी कधी तोडून आणीन, मी कधी तोडून आणीन, मी कधी तोडून आणीन, मला ती पाहिजे, मला ती पाहिजे. तर असं ते गुलाबाच्या फुलाचं एक उदाहरण आहे. तर संमोहात स्मृतिविभ्रम. मग ज्यावेळेस तो मोह होतो तर मोहामध्ये काय होतं, स्मृतीचा विभ्रम होतो. आणि ज्यावेळेस स्मृतीचा विभ्रम होतो तेव्हा आपल्या बुद्धीचा नाश होतो. असा त्याच्यातला अर्थ सांगितलेला आहे. तर आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.